सो आज आपला तिसरा भाग आहे सर्कॅडियन रिदमच्या इंट्रोडक्शनचा. आपण पहिल्यांदा एकदा रिव्हिजन करूया की आपण गेल्या 2 दिवसात काय बघितलं. तर सर्कॅडियन रिदम जर आपल्याला राखायचा असेल, आपल्या आयुष्यामध्ये तो पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, तर काय केलं पाहिजे हे आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं. त्याची रिव्हिजन करूया. पहिलं महत्वाचं म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश डोळ्यावर पडला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा डायरेक्टली आर्टिफिशियल लाईट नाही, पण सूर्याचा प्रकाश डोळ्यावर पडावा हे खूप महत्वाचं आहे. पण मग आता तुम्ही 5 वाजता उठताय आणि 6:30ला सूर्य उगवतो, तर मग 5 ते 6:30 काय करायचं? तर असं मी म्हणत नाहीये की घरातले लाईट लावू नका, पण ते डायरेक्टली डोळ्यावर येतील असे नसले तर जास्त चांगलं. पण आता तुम्हाला काम करायचंय, त्याच्यासाठी घरातल्या रचना बदलण्याचे कष्ट करू नका. पण जेव्हा सूर्योदय होईल त्याच्यानंतर तो सूर्यप्रकाश तुमच्या डोळ्यावर पडेल असं तुम्ही बघा. म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये थांबा किंवा तुम्हाला डायरेक्ट सूर्याकडे बघायला पाहिजे, सूर्याचं किरण डोळ्यात पडलं पाहिजे किंवा सन गेझिंग करायला पाहिजे असा ह्याचा अर्थ नाहीये. पण तुम्ही निदान निसर्गाच्या बरोबर बाहेर राहून, ती आता थंडी आहे खूप, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली बाहेर नाही जाऊ शकलात, तर निदान खिडकीमध्ये राहा की ज्याच्यामुळे सूर्यप्रकाश तुमच्या डोळ्यावरती पडेल. दुसरं म्हणजे झोपेच्या आणि उठण्याच्या वेळेची नियमितता. हे तुमच्या हातामध्ये नसू शकतं, कारण झोप येण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये मेलेटोनिन तयार व्हावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही झोपी जाऊ शकत नाही. त्यामुळे झोपी जाणं आपल्या हातात नाहीये आणि सकाळी उठणं हे सुद्धा खूप सोपं नाहीये, कारण शांत झोप लागली तर तुम्ही ऑटोमॅटिक उठाल. झोप पुरेशी झाली नाही तर उठणं डिफिकल्ट असू शकतं. त्यामुळे ही नियमितता गरजेची आहे, पण ती फॉलो करणं इतकं सहज नसू शकतं, तर त्याची आत्ता काळजी करू नका. तिसरं खाण्याच्या वेळेची नियमितता हे खूप महत्वाचं आहे आणि हे पाळणं शक्य आहे. आणि एकदा का तुम्ही खाण्याच्या वेळेची नियमितता आणि सकाळचा सूर्यप्रकाश डोळ्यावर 1 आणि 3 या 2 नियमांना सेट करत गेलात तर झोप ही ऑटोमॅटिकली सेट होत जाईल. आणि खाण्याच्या वेळेच्या नियमिततेमुळे होणारे काय, तर सकाळी सूर्यप्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे तुमच्या SCNनी, म्हणजे जे मास्टर क्लॉक आहे तुमच्या शरीराचं, त्यांनी स्टार्ट केलेलं घड्याळाचं काम, म्हणजे प्रत्येक अवयवाचं जे घड्याळ आहे ते व्यवस्थित चालण्यासाठी खाण्याच्या वेळेची नियमितता खूप मोठी आहे. कारण आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी सिस्टीम आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या शरीरात 5 महत्वाच्या सिस्टीम आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ब्लड सर्क्युलेशन करणारं, जे हार्ट पासून सुरू होऊन हार्ट पर्यंत येणारा रक्ताचा प्रवाह, तो अनियमितपणे सतत चालू आहे, त्याच्याशी आपल्याला फारसं काही करायचं नाहीये. तसंच आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये तुम्ही शरीरातनं बाहेर टाकणारा कार्बन डायऑक्साईड, स्वेटिंग, युरिन पास होणं आणि स्टूल पास होणं, तर तुमच्या या 4ही गोष्टी या तुमच्या खाण्याच्या वेळेच्या नियमिततेशी जोडलेल्या आहेत. कोणाकोणाच्या स्वेटिंगला खूप वाईट स्मेल येतो किंवा कोणाकोणाच्या तोंडाला खूप वाईट स्मेल येतो किंवा कोणाच्या स्टूलला खूपच वाईट स्मेल येतो किंवा त्यांना कॉन्स्टिपेशन होतं की होतच नाही. या सगळ्याचं रिलेशन तुमच्या खाण्याच्या वेळेशी खूप आहे. म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम या दोघांचं एकमेकांशी हातात हात घालून प्रोसेस चालते. त्यामुळे सकाळी मास्टर क्लॉक सुरू होण्यासाठी सूर्यप्रकाश डोळ्यावर पडला पाहिजे. 7 वाजेपर्यंत काहीही सकाळी खायचं नाही आणि संध्याकाळी 7च्या आतमध्ये आपण खाणार आहोत हे लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला त्या क्लॉकची संक्रमित करणं किंवा त्याला रिसेट करणं शक्य होईल. आता नुसतंच खाण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ पाळली तर शरीरामध्ये हार्मोन्स तयार होतील, पण तुमचे मसल्स, तुमची जी काही शरीराची एनर्जी तयार झाली आहे त्याचा वापर करण्यासाठी खूप महत्वाचं म्हणजे व्यायाम केला पाहिजे. मग तो व्यायाम खूप कष्टदायक असला पाहिजे असं काही नाही. जो तुमच्या वयाला, तुमच्या शरीराच्या कंडिशनला शक्य असेल. कोणाकोणाला चालणं शक्य नसेल तर त्यांनी खुर्चीवर बसावं
आणि बसल्या बसल्या पाय हलवून तुम्ही वॉकिंग केलं तरी चालेल. तुम्ही हात पाय हलवा, थोडंसं ट्विस्टिंग करा, बसल्या बसल्या केलं तरी चालेल. बेडवर झोपून तुम्ही योगासनं केलीत तरी चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी जिमला जावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी वॉकिंग करावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी रनिंग करावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्यनमस्कार करावे. तर तुम्हाला जे कम्फर्टेबली शक्य आहे तेवढा सहज व्यायाम तुमच्या शरीराला घडेल असं तुम्ही करणं कशासाठी गरजेचं आहे? तर दोन गोष्टींसाठी, की खाल्लेल्या अन्नातनं तयार झालेली एनर्जी व्यवस्थित वापरली गेली पाहिजे आणि आपली जी मस्क्युलर सिस्टीम आहे त्याला आपण फ्लेक्सिबल ठेवलं पाहिजे. आपले सगळे मसल्स हे खूप आकुंचन प्रसरण त्याचं सहज व्हायला पाहिजे, तर मग त्या एनर्जीचा वापर पण व्यवस्थित केला जातो. आणि याच्याच महत्वाचं आहे आपलं ब्रेन. आणि ब्रेनला आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचं म्हणजे आपल्याला अल्झमेर किंवा त्या टाईपचे कुठले रोग होऊ नये याच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत या चारही गोष्टी. आज खूप लोकांना पार्किन्सन्स किंवा अल्झमेरचा त्रास होतो कारण त्यांच्या ब्रेनचं फंक्शनिंग याच्यावरती परिणाम होत आहे आणि मेमरी सिस्टीम, तर त्याच्याविषयी पण आपण बोलणार आहे. पण आपण एक्झॅक्टली एकेका आजाराविषयी बोलणार नाही आहोत. आपण बघणार आहोत की आपलं शरीर आपल्या शरीराच्या आत असलेल्या सिस्टीम्सना कसं हँडल करू शकतं आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. त्यामुळे या 21 दिवसामध्ये मला हा रोग आहे तर मी काय करावं, मला हा प्रॉब्लेम आहे तर मी काय करावं, अशी चिंता न करता तुमच्या डॉक्टरनी सांगितलेलं तुम्ही फॉलो करत राहा आणि स्वतःच्या शरीराला त्याला हील करण्याचा वेळ देऊन त्याची समज दिली तर शरीर तुमचं स्वतःला हील करू शकतं. म्हणजे तुमचा सर्कॅडियन रिदम अपसेट झाला होता तो रिसेट व्हायला लागेल याची समज ठेवा. सो अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा आपल्या सर्कॅडियन रिदमवर इन्फ्लुएन्स होतो आणि ते म्हणजे आपलं फूड इंटेक खूप महत्वाचं. कधी खातो, किती स्ट्रेस तुम्ही घेत आहात, किती फिजिकल ऍक्टिव्हिटी करत आहात, काही ट्रॅव्हल आहे किंवा आजूबाजूचं टेम्परेचर बदलत आहे, काही मेडिकेशन तुम्हाला चालू आहे, तुमची मनाची किती पॉवर आहे. जशी शरीराची इम्युनिटी असते ना, की आपलं प्रतिकार शक्ती म्हणतो, तशी मनाची पण एक प्रतिकार शक्ती असते. आणि आजकाल आपली मनाची प्रतिकार शक्ती खूप कमी झाली आहे शरीराबरोबरच. त्याच्यामुळे ब्रेन आणि माइंड या दोघांची हेल्थ कंडिशन डिस्टर्ब झाल्यामुळे काही आजार आपल्याला होतात. आणि लास्ट म्हणजे फूड आणि स्लीप या दोघांचं एकमेकांशी खूप रिलेशन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी हळूहळू सेट होणार आहेत. पण या सगळ्यासाठी महत्वाचं सेटिंग जे तुम्ही सहज करू शकता आणि जे कष्टदायक वाटू शकतं ते आहे तुमच्या जेवणाची वेळ. तर आपण बघितलेलं आहे की मी कधी जेवलं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण या कोर्समध्ये काय चेक करणार आहोत तर आपण कधी झोपतो, किती झोपतो, कसं झोपतो आणि माझ्या झोपेची गुणवत्ता काय आहे, माझ्या स्लीपची क्वालिटी काय आहे. पण हे सगळं करण्यासाठी इतकं सहज नाहीये हे रिसेट करणं. त्यासाठी आपण काय करणार आहोत तर आपण कधी खातो, किती खातो, कसं खातो आणि मग शेवटी आपण विचार करणार आहोत काय खातो. त्यामुळे या पुढच्या 21 दिवसांची डिव्हिजन कशी असेल तर पहिले 7 दिवस आपण कधी याच्यावरती काम करणार आहोत. म्हणजे कधी खातो, कधी झोपतो, त्याच्यानंतर किती खातो, किती झोपतो, त्याच्यानंतर कसं खातो किंवा कसं झोपतो, हे 7 दिवसांचं डिस्ट्रीब्युशन असेल. आणि मध्ये मध्ये आपण काय खातो याच्याविषयी काही गोष्टी बोलल्या जातील की ज्याचा आपल्याला उपयोग आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय तर तुमच्या घरामध्ये जे अन्न रेग्युलरली बनवलं जातं, ज्याची तुमच्या शरीराला सवय आहे, ते तुम्ही खात राहणं तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे उगीचच कोणीतरी म्हणलं की क्विनोआ खावा म्हणून क्विनोआ खायला लागलात किंवा कोणतरी म्हटलं भात सोडून द्यावा आणि काहीतरी वेगळंच खावं, असं करण्याची मी तरी फारशी सजेशन देणार नाही. तुमच्या डीएनएला तुमच्या आजी आजोबा पणजोबा म्हणजे वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने जेवण बनवलं जातं
त्या पद्धतीने जेवण बनवा. तुमच्या घरात जर गोड तेल वापरत असाल तुम्ही तर गोड तेल वापरा. तुमच्या घरात नारळाचं तेल वापरत असाल तर नारळाचं वापरा. तुमच्या घरात तुम्ही मोहरीचं तेल वापरत असाल तर मोहरीचं तेल वापरा. पण ते तेल कुठलं वापरावं हे सांगू शकतो आपण. साधारणपणे काय याच्यावरती फारशी चर्चा करायची गरज नाही, कारण काय हे तुमच्या शरीराने समजलं पाहिजे. त्याचप्रमाणे झोपेची क्वालिटी याच्यावरती आपण फारसं डिस्कशन करणार नाही, पण ती झोपेची क्वालिटी सुधारली आहे का नाही हे तुम्ही ऑब्झर्व कराल आणि स्वतःला तुम्ही चेक कराल. तर ही चेकलिस्ट आहे तुमच्यासाठी की मी कधी झोपतो, कधी खातो, किती झोपतो, किती खातो, कसं झोपतो आणि कसं खातो. कसं म्हणजे क्वालिटी बेसिकली. कसं म्हणजे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, का बेडवर का खाली असं नाही. पण मानसिक स्थिती झोपेमधली काय आहे, खातानाची मानसिक स्थिती काय आहे, याच्यावर आपण खूप डिस्कशन करणार आहोत. सो कधी, किती आणि कसं असं 7 दिवसांचं बेसिक डिस्कशन असेल 21 दिवस पुढचे. आता काही थोडक्यामध्ये बघूया आणि हे मी उलट्या क्रमाने सांगणार आहे. म्हणजे उलटा क्रम याचा अर्थ काय की जे खूप महत्वाचं नाहीये ते आधी सांगणार आहे, खूप महत्वाचं आहे त्याच्यावर शेवटी खूप जोर देणार आहे. तर आपण काय खातो, तर तुम्ही बऱ्याच गोष्टी आपल्या भारतीय पद्धतीच्या जेवणामध्ये खूप गोष्टी आहेत. महत्वाचा एक सिंपल सल्ला लक्षात ठेवा की तुम्ही जे जेवण बनवता त्यात साधारणपणे 4 रंगांच्या गोष्टी दिवसभरात असल्या पाहिजेत. म्हणजे जर तुम्ही गाजर बनवलं, गाजराची कोशिंबीर केली किंवा गाजरात ते काय भाजीमध्ये वापरलं तुम्ही किंवा कॅप्सिकम वापरलं तर तो हिरव्या रंगाचा आहे, गाजर ऑरेंज किंवा लाल रंगाचं आहे आणि मग पोटॅटो किंवा असं काही पिवळ्या रंगाचं आहे. तर तुमच्या जेवणाचं जे ताट आहे किंवा तुम्ही जेवण बनवण्याच्या आधी ज्या वस्तू वापरता, साधारण एक ठोकमानाने लक्षात ठेवा की 4 मिनिमम वेगळे रंग पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळी धान्य, वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला मला काय कॅल्शियम कमी पडलं, का आयरन कमी पडलं, का काय झिंक कमी पडलं, फॉस्फरस कमी पडलं, अशी चिंता करण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये तुम्ही बीन्स किंवा वेगवेगळे उसळी किंवा वेगवेगळे तुमचे ड्राय फ्रूट्स यांचा पण समावेश करा. काही लोकांना आजकाल सवय असते की रात्री बदाम भिजत घालायचे आणि सकाळी ते खायचे. खाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमच्या दिवसभराच्या खाण्यामध्ये सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा खाल तीच तीच गोष्ट खाऊ नका. जितकी विविधता असेल, वेगवेगळे रंग असतील, वेगवेगळ्या चवी असतील, वेगवेगळे प्रकार असतील, ते जास्त तुमच्यासाठी चांगलं आहे की ज्याच्यामुळे शरीराला पोषक असलेले सगळे वेगवेगळे गोष्टी मिळतात. आणि त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या या तुमच्या आठवड्यामध्ये 3 ते 4 वेळा असल्या पाहिजेत. तुमच्या लक्षात ठेवा, कारण त्याच्यामध्ये शरीराचं क्लिनिंग करण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी वाईट उदाहरण देते असं तुम्हाला वाटेल, पण तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी तुमचा संडास क्लीन करता. तेव्हा तुम्ही काय वापरता, तर ते जे तुम्ही हार्पिक किंवा असं काही द्रव्य वापरता की ज्याच्यामुळे तिथे असलेले सगळे बॅक्टेरिया क्लीन होऊन आपला तो संडासचा पॉट चांगला क्लीन होतो. त्याचप्रमाणे या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या तुमच्या इंटेस्टाईनला, लहान आणि मोठ्या आतड्याला पूर्णपणे क्लीन करू शकतात. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये, आपल्या आहारामध्ये ग्रीन हे असणं खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही कोथिंबीर वापरा, कढीपत्ता वापरा, पुदिन्याची चटणी करा, पालकाचे पराठे करा किंवा आता मुळा चांगला मिळतोय, मुळ्याची पानं, बीटाची पानं, गाजराची सुद्धा पानं मिळतील आता तुम्हाला. जेवढ्या पानांचा तुमच्या आठवड्यामध्ये 3-4 वेळा तुम्ही प्रयोग केलात जेवणाच्या तुमच्या कुकिंगच्या टाइम टेबलमध्ये, तुमच्यासाठी ते खूप चांगलं आहे. म्हणजे मी पानं तुम्हाला वेगळी दाखवली आहेत, बाकी सगळं एकत्र दाखवलंय, कारण ही हिरवी पालेभाजी खूप महत्वाची आहे आपल्या जेवणाच्या टोटल क्वांटिटीमध्ये. त्याच्यानंतर आता आपण कुठे आणि कसं खातो.
मग आपण काय खातो याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं काय आहे, तर आपण कसं खातो किंवा कुठे खातो ते. तर तुम्ही जर एकटेच खाताय किंवा असं काम करता करता, फोन बघता बघता हात तुमचा त्या अन्नाकडे जातोय, पण तुमचे डोळे अन्नाशी काहीच संपर्क करत नाहीत, तेव्हा होतं काय, तर तुमच्या शरीराला इन्फॉर्मेशन मिळत नाही. पंचेंद्रिय तुमच्या ब्रेनला इन्फॉर्मेशन देत असतात. जेव्हा तुम्ही डोळ्यांनी अन्नाकडे बघता, नाकानी अन्नाचा स्मेल घेता, हातानी त्याला टच करता आणि तोंडानी त्याला टेस्ट करता, या सगळ्या पंचेंद्रियांनी ब्रेनला इन्फॉर्मेशन दिल्यानंतर जठरामध्ये किंवा तुमच्या पोटामध्ये जे रस, पाचक रस तयार व्हायला पाहिजे, ते काय पद्धतीचे रसाची गरज आहे, किती गरज आहे, ते तुमचं ब्रेन तुमच्या पोटाला सांगत असतं. आपण ते सांगूच देत नाही त्याला. तर महत्वाचं म्हणजे काय, तर जेवत असताना अन्नाकडे बघून जेवा. गप्पा मारू शकता जर एकत्र बसून तुम्ही कोणाबरोबर हे करत असाल तर, पण निदान हाताने जेवायला लागा, अन्नाकडे बघायला लागा, अन्नाशी एकरूप होऊन करा. असं कुठेतरी काम करत असताना किंवा खूप स्ट्रेस आहे, मनामध्ये खूप विचार आहे, अन्न खावं का नाही कळत नाहीये, पण मग स्ट्रेस इटिंग म्हणून ओव्हर इटिंग होतं. असं न होता थोडंसं आनंदीपणे जर अन्न खाल्लं, काम करता करता काय खातोय याची आपल्याला समजही नाहीये, आणि अशा वेळी आपण जे खातो, मग तुम्ही अगदी चांगली पुरणपोळी खात असाल किंवा तुम्ही छान कोबी आणि याची भाजी, म्हणजे ती चांगलं सात्विक अन्न तुम्ही खाताय, पण तुमचं शरीर जर त्याच्याशी समरूप झालं नाही, तर जे खाताय ते आत्ता या चित्रात दिसतंय तसंच असणार आहे तुमच्यासाठी. कारण शरीराला त्याची जाणीवच नाहीये, तुमच्या डोळ्यांनी बघितलं नाहीये, पंचेंद्रियांनी त्या अन्नाशी काहीही तारतम्य ठेवलेलं नाहीये, तर तुमच्यासाठी ते अन्न हे जंक फूडच तयार होतं. त्यामुळे तृप्तीचा संकेत, पोट भरलंय हा संकेत पोट ब्रेनला पाठवत नाही, आणि ब्रेन पोटाला सांगू शकत नाही की मी काय खाणार आहे, किती डायजेशनची प्रोसेस आहे. म्हणजे गट आणि ब्रेन यांच्यातलं कम्युनिकेशन होत नाही, तेव्हा तुमचं डायजेशन हे इम्प्रॉपर होतं. आणि सगळ्यात महत्वाचा आजार आपल्याला आज काय आहे, तर आपलं बिघडलेलं डायजेस्टिव्ह प्रोसेस. मग कॉन्स्टिपेशन असेल, ऍसिडिटी असेल, गॅस्ट्रिक असेल, पोटात जळजळ असेल, किंवा अति खावंसं वाटतं, क्रेव्हिंग होतं, या सगळ्या गोष्टींचा अर्थ आहे की गट आणि ब्रेन यांच्यातलं कम्युनिकेशन वीक झालेलं आहे. त्यामुळे मी कसं खातो याच्यावर लक्ष द्यायला लागा. सडनली बदलेल असं नाही. खूप लोकांना आजकाल टीव्ही बघत जेवायची सवय आहे किंवा फोनवर बोलत जेवायची सवय आहे. थोडंसं पुढचे 21 दिवस स्वतःला यातनं दूर करा. अन्नाबरोबर राहून खायचा प्रयत्न करा, जे तुम्ही लहानपणी करत असाल. सो आता एकटं खात असाल तर काय करावं, तर तुम्ही एखादं छान काहीतरी लावा टीव्हीवर, नो प्रॉब्लेम, ते ऐका. किंवा तुम्ही युट्यूबवर काही लावलं तर ऐका. बघण्यापेक्षा ऐकलं तर प्रॉब्लेम नाही, कारण जेवणासाठी आपल्याला कान फारसे लागणार नाहीयेत, पण बाकीची इंद्रिय आपल्याला खूप महत्वाची आहेत. त्यामुळे अन्नाकडे निदान तो हात अन्नात ठेवताना, तोंडामध्ये घालताना अन्नाकडे बघा. मग एकटं खात असाल तर केअरफुली खा. टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये, काम करत असताना, काहीतरी बघत असताना, कोणाशी तरी फोनवर बोलत असताना असं खाऊ नका. हा बदल पुढचे 21 दिवस स्वतःच्या अन्न कसं खातो याच्याशी करून बघा. तुम्हाला तुमच्या डायजेस्टिव्ह प्रोसेसमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालेली जाणवेल. आता याच्यानंतर आपण अन्न बनवतो कसं, हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर आनंदी वृत्तीने अन्न बनवत असाल तर त्या बनणाऱ्या अन्नाची चव पण खूप चांगली लागते. तर जे लोक सेल्स मध्ये काम करतात किंवा ज्या लोकांना खूप टुरिंग करावं लागतं किंवा ज्या लोकांना हॉटेलमध्ये बाहेर खावं लागतं कारण घर कुठेतरी आहे, जॉब कुठेतरी आहे, त्यांना माहिती आहे की आपण हॉटेलमध्ये खूप छान पैसे दिले, 5 स्टार मध्ये जरी गेलो तरी 5-6 दिवसानंतर काय वाटतं, तर घरी जावं, आईच्या किंवा बायकोच्या हातची नुसती पोळी भाजी चालेल, वरण भात चालेल,
पण तो टेस्टी लागतो 8 दिवसांनी घरी आल्यावर. कारण काय, तर ते करत असताना त्याच्यामध्ये अन्नाच्या इन्ग्रेडियंट्स बरोबरच एक आनंद, प्रेम आणि तुमची काळजी हे सगळं त्याच्यात घातलेलं असतं. म्हणजे आनंदाने अन्न बनवलं असेल तर त्याची चव अन्नातल्या मसाले जे तुम्ही वापरलेत त्याच्याबरोबर एक स्पेशल मसाला ऍड होतो आणि तो म्हणजे तुमचं आनंद आणि प्रेम. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना माहित असतं की घरच्या अन्नाची चव का स्पेशल आहे. कारण तिथे तुम्हाला अन्न विकत घ्यायचं नाहीये, तर तुमच्यासाठी कोणीतरी काळजीनी, प्रेमाने ते अन्न बनवत असतं. तर तुम्ही बनवताना आणि खाताना दोन्ही वेळा याचा वापर करायला लागा. आणि हे असं घडतंय ना बघा, खूप घरांमध्ये म्हटलं जातं की घरची बाई जर खुश असेल, सुखी असेल, तर घर सुखी असतं. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे जर घरामध्ये तुमची ती गृहलक्ष्मी अन्न बनवत असेल आणि ती जर आनंदी, सुखी असेल, तिला जर त्या घरामध्ये रिस्पेक्टफुल मान मिळतोय, ती आपलं या घराशी खूप छान कर्तव्याचं काम न करता, म्हणजे एक ड्युटी म्हणून न करता, खूप प्रेमाने जर त्या घरातलं अन्न बनवणारं माणूस अन्न बनवत असेल, अन्न ते सर्व करत असेल, अन्न वाढत असेल, सगळे एकमेकांबरोबर बसून आनंदाने ते अन्न ग्रहण करत असतील, सो अन्न बनवणं, अन्न वाढणं आणि अन्न एकत्र खाणं या सगळ्याचा अन्नाच्या एनर्जीवर परिणाम होतो. म्हणजे तुम्ही काय खाता याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही कसं अन्न बनवलंय, ते कसं सर्व केलंय आणि तुम्ही कुठल्या वृत्तीने ते अन्न खाताय हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आनंदाने तयार केलेलं अन्न, मग तो साधं अन्न असू शकतं, त्याच्यासाठी खूप 5 स्टार गोष्टींची गरज नाहीये, खूप पैसे त्याच्यामध्ये घालून खूप स्पेशल गोष्टीच बनवायला पाहिजेत असं पण काही नाहीये. तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा प्रसाद म्हणून जेवण बनवता ते किती सुंदर लागतं. कारण काय, तर तुम्ही खूप भक्ती आणि आनंद त्याच्यामध्ये ठेवलाय. सो तुम्ही कसं खाताय आणि कसं बनवताय हे पण खूप महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर आपण कधी आणि किती खातो, तर खूप महत्वाचा नियम, किती खाताय हे मी आत्ता तर काहीच तुम्हाला सांगणार नाही की 2 पोळ्या खाल्ल्या तर चांगल्या का 5 पोळ्या खाव्या, का इतकी भाजी खावी का तितकी आमटी खावी, असा काहीही नियम करायची गरज नाही. महत्वाचं काय आहे, तर तुम्हाला भूक लागल्यावर खा आणि तहान लागल्यावर पाणी प्या. आता कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांना लंच टाइम झाला म्हणून खातात, आता एकदाच जेवून घेऊया म्हणजे एक काम उरकेल म्हणून खातात, किंवा सकाळपासून एक एक तासांनी पाणी प्यायला पाहिजे म्हणून पाणी पितात, किंवा बाटली दिसली बाजूला ठेवलेली म्हणून पाणी पितात, किंवा पाणीच पित नाहीत की सारखं सारखं टॉयलेटला जावं लागेल म्हणून पाणीच पित नाहीत. अशी लोक काय करतायत, तर स्वतःच्या शरीराशी बोलतच नाहीयेत, शरीराने सांगितलेलं त्यांना ऐकूच येत नाही, कारण भूक लागेपर्यंत आपण थांबतच नाही. आता तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही संध्याकाळी 6:30 7:30च्या आसपास, म्हणजे 7च्या आसपास जेवताय आणि 12 तासाचा उपवास करताय ना, सकाळी 7 8 9ला चांगली कडकडून भूक लागेल. आणि भूक लागण्याची जाणीव होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि कधी खायचं, तर 7 ते 7 हा नियम तर आहेच, पण 7 ते 7 मध्ये मी 7 वाजता खाऊ का, मला हे करायचंय म्हणून खाऊ का, मला ते करायचंय म्हणून खाऊ का, असं न करता मला भूक लागली आहे का म्हणून खा. आणि जर आत्ता भूक लागली नाहीये पण मला ट्रॅव्हल करायचंय, तर स्वतः बरोबर घेऊन जा. एखादं केळं घेऊन जा, एखादं ऍपल घेऊन जा तुमच्या बरोबर, किंवा शांतपणे छान पोळीची सुरनळी करून घेऊन जा. तुमच्या डब्यामध्ये चिवडा, लाडू जे काही तुमच्या घरामध्ये असेल ते घेऊन जा आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा खा. हा नियम हा तुमच्यासाठी खाण्यासाठी नसून तो तुमच्या शरीराचा जो बिघडलेला वेगस टोन आहे, बिघडलेला रिदम आहे, त्याला सेट करण्यासाठी आहे. म्हणजे अन्न हे तुमचं औषध आहे म्हणून खा. मग औषध कधीही घेतलं तर चालतं का, तर नाही चालत, ते त्या त्या वेळी घेतलं पाहिजे. तसंच अन्न कधीही खाल्लं तर चालतं का, तर नाही चालत. आणि जे अन्न भूक लागली नसताना आपण खातो ते विष आहे, हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल. विष आहे म्हणजे काय,
तर ते शरीराचा रिदम डिस्टर्ब करतंय, ते शरीराला रोगी बनवतंय. सो 7 ते 7 हा काल सांगितलेला नियम होता. त्याच्यावरचा एक नियम 7 ते 7 मध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा खा आणि जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या. आता हे वाटतंय तुम्हाला खूप सोपं, पण बिकॉज तुमच्या आजूबाजूला डबे भरून अन्न तयार आहे. आज आपल्याकडे आपण काही आता ट्रायबल राहिलो नाही आहोत की आपल्याला जंगलामध्ये जाऊन कंदमुळं मिळतील त्यावेळीच खायचे असं नाहीये. आपण सगळे निदान मध्यमवर्गीय किंवा अप्पर मिडल क्लास किंवा हाय क्लास या गटातले असलो तर आपल्याकडे खूप अन्न घरामध्ये अवेलेबल आहे. फ्रीज उघडला तर बऱ्याच गोष्टी आहेत, कपाट उघडलं तर बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्या घरात सकाळी बनवून ठेवलेले चहा पोहे हे ते भरपूर गोष्टी आजूबाजूला आहेत आणि त्यावेळी तुमचे हात ऑटोमॅटिकली खाण्याकडे जाऊ शकतात. तेव्हा स्वतःला कंट्रोल करण्यासाठी जो मोह होणार आहे त्या बघण्याचा, वासाचा, त्याच्यासाठी एक छोटी गोष्ट करा की जर समोर दिसणाऱ्या गोष्टी खाण्याची सवय झाली असेल, तशी तुम्हाला इच्छा होत असेल तर त्यांना कपाटामध्ये ठेवून द्या. भूक लागल्यावर तिथे जाऊन उघडून खाणं तुम्हाला शक्य आहे. त्यामुळे महत्वाचा नियम म्हणजे काय, तर भूक लागल्यावर खा आणि तहान लागल्यावर पाणी प्या. आणि भूक काय आहे हे जाणून घेण्यासाठी 12 तासाचा रोजचा उपवास खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला त्रास देण्यासाठी असं सांगते असं नाही, तर तुमच्या शरीराचा बिघडलेला रिदम रिसेट करण्यासाठी 12 तासाचा उपवास खूपच महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेल्या एकादशी, संकष्टी, चतुर्थी, कोणी गुरुवार, कोणी शनिवार, तुम्ही काय वेगवेगळे उपास करत असाल ते तुम्ही करत राहा. पण उपास कसा करायचा याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तेव्हा कळेल की उपासाचं महत्व आपल्या आरोग्याशी काय आहे. पण आत्ता महत्वाचा काय आहे तर 12 तासाचा संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंतचा उपवास हा खूप महत्वाचा आहे. किती खायचंय, तर जर तुम्हाला भूक लागली आहे तर तुमचं पोट 3/4 भरेल एवढं खा. उगीच आता आहे तर खूप लोकांना सवय असते की आता हे काय बनवल्यात 5 पोळ्या, दोन दोन दोघांनी खाल्ल्या, एकच पोळी राहिली आहे, काय करूया, तर तू अर्धी घे मी अर्धी घे, मला खरं नको आहे पण मग संपवून टाकूया. तर पुढचे 21 दिवस संपवून टाकूया म्हणून कुठलंच अन्न खाऊ नका. जर तुमच्या शरीराला गरज वाटत नाहीये, तुमची भूक आहे त्याच्या 3/4 खा. थोडी खाली ठेवा जागा. जसं समजा की मिक्सरचं भांड आहे आणि त्याला तो मिक्सर व्यवस्थित फिरायचा असेल तर तो पूर्ण भरला तर फिरत नाही ना. तुम्हाला तो जेवढा कमी ठेवावा लागतो ज्याच्यामुळे मिक्सर व्यवस्थित फिरेल आणि त्याच्या आतमधल्या गोष्टी व्यवस्थित बारीक होऊ शकतील. तसंच तुमच्या पोटामधलं अन्न सुद्धा मिक्सर सारखंच फिरणार आहे. तर आपला पोटामध्ये जो मिक्सर आहे त्याला फिरण्यासाठी थोडी जागा ठेवली पाहिजे आणि खूप पाणी न पिता 3/4 खा. त्याच्यामुळे काय होईल तर तुम्हाला 3/4 पोट भरल्यावर संतृप्तीचा संकेत म्हणजे ढेकर आली हा जो फिलिंग येतो तो यायला पाहिजे. आता पोट भरलं हे पण कळलं पाहिजे. म्हणजे जशी भूक लागलेली कळली पाहिजे तसं पोट भरलेलं पण कळलं पाहिजे आणि या दोनही गोष्टी आजकालच्या जगामध्ये कमी झाल्या आहेत. कारण आपण आता खूप वेळा असं होतं हॉटेलमध्ये जातो आपण पैसे दिलेत म्हणून मागितलेलं सगळं खात राहतो. तसं करू नका. आपल्या स्वतःच्या पोटाचं डस्टबिन बनवू नका असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन. पुढच्या 21 दिवसासाठी तरी मला अन्न का खायचंय याच्याकडे लक्ष द्या. कारण अन्न मला एनर्जी देतं म्हणून खायचंय आणि तेवढंच मी खाणार आहे. जे एक्स्ट्रा असेल ते तुम्ही पॅक करून घ्या. नंतर येऊन तुम्ही खाऊ शकता जेव्हा तुम्हाला पुन्हा भूक लागेल तेव्हा. पण भूक लागल्यावर खा. मग तुम्ही 1 वेळा खा, 2 वेळा खा, 3 वेळा खा, 5 वेळा खा, याचं काहीही माझ्यासाठी फारसं महत्व नाहीये. महत्व काय आहे तर भूक लागल्यावर खा, तहान लागल्यावर पाणी प्या. आणि किती खा, तर जेवढी भूक लागली आहे पूर्ण पोट भरण्याची म्हणजे पोट पूर्ण भरण्याची गरज नाही. 3/4 खा आणि थांबा. थोडं थांबलात
तर ऑटोमॅटिकली पोट तुम्हाला सिग्नल देतं आता बास, आणि ती तृप्तीचा अनुभव करायला लागा. मग तुम्हाला ते सहज जमेल. आता कधी आणि किती झोपतो, कारण आपण खाण्याविषयी बघितलं, काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे आणि कधी खाल्लं पाहिजे, या चारही गोष्टी आपण बघितल्या. आता झोपण्याविषयी बघूया. कधी आणि किती झोपतो. आपल्याला माहिती आहे की अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. हे मराठीत म्हणलं तर लवकरी निजे लवकरी उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे, हे आपल्याला माहिती आहे. मग याचा परिणाम काय होतो, असं केल्यामुळे होतं काय? मग जर तुम्हाला खूप उशिरा झोपायची सवय असेल आणि जी शांत झोप, जी साधारणपणे रात्री 11 ते पहाटे 3 या वेळामध्ये खूप चांगली शांत झोप लागली पाहिजे, जेव्हा स्वप्न पडत नाही, जेव्हा वॉशरूमला उठावं लागत नाही, ती 11 ते 3 ची झोप जर तुम्हाला डीप स्लीप मिळाली, तर काय तुमच्या शरीरामध्ये बदल होईल, तर तुमची मेमरी वाढेल, तुमच्या ब्रेनचं फंक्शन चांगलं होईल. अल्झमेर, पार्किन्सन्स, मेमरी लॉस, सतत आजकाल मला फार विसरायला होतं असं आपण सहजपणे म्हणतो, आणि त्याचं आपण म्हणजे उडवून देतो की याच्यात काही फारसं महत्वाचं नाहीये, हे सगळ्यांनाच होतं, वय वाढल्यामुळे असं होतं. असं नाहीये. जर तुमची शांत झोप व्यवस्थित झाली 11 ते 3, तर तुमचं ब्रेन फंक्शन चांगलं होईल, तुमचे ब्रेनचे सगळे पार्ट एकमेकाशी चांगलं कम्युनिकेट करतील, तुमची मेमरी रादर चांगली वाढेल. दुसरं होईल रिड्यूस्ड अँझायटी आणि डिप्रेशन. म्हणजे सतत स्ट्रेस वाटणं, टेन्शन वाटणं, काम होईल का नाही वाटणं, किंवा आपण प्रोकॅस्टिनेशन की होईल आधीच ती गोष्ट म्हणजे जी इमॅजिन करून त्याच्याविषयीची भीती वाटण्याची आजकाल खूप लोकांना सवय झाली आहे, ते पण तुमचं कमी होईल. तिसरं होईल की तुमची इम्युन सिस्टीम किंवा प्रतिकार शक्ती चांगली होईल आणि हार्ट डिसीजची शक्यता कमी होते. आणि या सगळ्याचा झोपेशी काय संबंध आहे असं तुम्हाला वाटेल. तर झोपेमध्ये शरीर काय करतं, तर झोप ही का महत्वाची आहे, तर जसं तुम्ही एक 5-10 हजार किलोमीटर गाडी चालल्यानंतर त्या गाडीला तुम्ही सर्व्हिसिंगला पाठवता, आणि ती सर्व्हिस स्टेशनला जाऊन सर्व्हिसिंग होऊन आलेली आहे गाडीचं इंजिन, किती छान स्मूथ चालतं, कारण त्याचं ऑइल चेंज केलेलं आहे, त्याचे ब्रेक लायनर ठीक केलेले आहेत, त्याची टायरचं बॅलन्सिंग तुम्ही चांगलं केलेलं आहे, म्हणजे त्या गाडीला जे काही डिस्टर्ब झालेलं असू शकतं ते सगळं त्या मेंटेनन्समध्ये ठीक केलं, आता गाडी त्याचा बेस्ट परफॉर्मन्स देते. एक्झॅक्टली सेम गोष्ट रोज आपलं शरीर आपल्या शरीराचा मेंटेनन्स करण्यासाठी ही झोपेचा वापर केला जातो. म्हणजे आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण काही करत नाही, पण शरीर आपल्या आतल्या सगळ्या भागांचं ऑइलिंग, क्लीनिंग, त्याचं जे काही वेस्ट आहे ती बाहेर टाकणं, या सगळ्याचं काम म्हणजे शरीराचा मेंटेनन्स करतं. आणि या मेंटेनन्समध्ये 3 गोष्टींचा मेंटेनन्स होतो. एक आहे तुमच्या विचारांचा मेंटेनन्स. दिवसभरात सपोज एक 30-40 हजार विचार आले, तर त्यातले ॲक्चुअली 25,000 विचार हे काही उपयोगाचे नसतात. ते सगळे त्या डोक्यातनं काढून टाकायची गरज असते. महत्वाचे विचार आपल्या डोक्या आतमध्ये पोचले पाहिजेत. वेस्ट काढलं तरच उपयोगी विचार आत राहणार आहेत, आणि ते जेव्हा आपण झोपतो तेव्हा होतात. सेम वे आपली जी पूर्ण मस्क्युलर सिस्टीम म्हणजे दिवसभर आपण जे काम केलंय त्यांना रेस्ट मिळणं, त्यांच्यातनं जे काही वेस्ट प्रोडक्शन झालंय ते बाहेर टाकून तिथे पण ऑइलिंग करून मसल्सना व्यवस्थित करणं, जॉईंट्सना व्यवस्थित करणं, याचं काम पण झोपेमध्ये केलं जातं. आणि तिसरं तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला क्लीन केलं जातं, कारण डायजेस्टिव्ह ट्रॅक जे अनावश्यक आहे ते बाहेर टाकतं. त्याचमुळे सकाळी युरिन, तुम्हाला सांगितलं ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट कधी करायला सांगतात, तर ती सकाळची पहिली युरिन, पहिलं स्टूल तुमचं टेस्ट केलं जातं, कारण त्यामध्ये शरीराने क्लीन केलेलं सगळं वेस्टेज टाकलंय. म्हणजे शरीराची स्थिती काय आहे ती पहिले युरिन आणि पहिलं स्टूल सांगू शकतं. सेम वे तुमची पहिली थुंकी ती पण सांगू शकते. मग झोप करते काय, तर झोपेला झोप मानू नका. झोपेला काय म्हणायचं आजपासून आपण, तर माझा शरीराचा मेंटेनन्स
चा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे झोप ही खूप महत्वाची. आणि 7 ते 8 तास तुम्ही जेव्हा झोपाल तेव्हा त्यातली 3 ते 4 तासाची झोप ही शांत झोप असते आणि ती तुम्हाला ऍक्च्युली खूप मोठा मेंटेनन्स प्रोसेस देत असते. त्यामुळे झोप ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे मी 4च तास झोपलं तर चालेल का? चालेल, जर तुम्हाला 4 तासाची शांत झोप लागत असेल तर. पण अदरवाईज तुम्हाला 6 ते 7 तास तरी झोपलं पाहिजे, ज्यामुळे ऍटलिस्ट 4 तासाची शांत झोप लागेल. प्रमिला, तुम्ही उगीच स्क्रीनवरती स्क्रॅच करू नका. सॉरी मॅम, चुकून झालं. या, ठीक आहे. ओके, सो आता नेक्स्ट. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की सूर्योदय आणि सूर्यास्त याचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे, तर आपलं शरीराची केमिस्ट्री कशी काम करते किंवा आपल्या शरीरातले सगळे अवयव कसे काम करतात, तर ते तुम्हाला बायोलॉजिकली किंवा केमिस्ट्री वाईज समजायचं असेल तर सकाळी 6 वाजता, म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तुम्हाला इथे कार्टिझॉल नावाचं जे हार्मोन आहे किंवा ज्याला आपण वेकअप हार्मोन म्हणतो ते दिसेल. हे पिवळी जी काही रेग आहे इथे ती आहे कार्टिझॉल हार्मोन. तर आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा ते सूर्यप्रकाश जर आपल्या डोळ्यावर पडला तर कार्टिझॉल नावाचं हार्मोन शरीरामध्ये तयार व्हायला लागतं. आज त्याला स्ट्रेस हार्मोन म्हणलं जातं, कारण आपण चुकीच्या वेळी झोपतो आणि चुकीच्या वेळी उठतो. पण तुम्ही जर सूर्योदयच्या वेळी उठलात आणि सूर्याची किरणं डोळ्यावर पडली तर कार्टिझॉल हे तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी हार्मोन होईल. ते तयार होणं त्यावेळी खूप महत्वाचं आहे. आणि त्याच वेळी एक्झॅक्टली खाली तुम्ही बघितलं तर मेलिटोनिन नावाचं हार्मोन आहे, जे काळ्या रंगाची पट्टी आहे, ती पूर्णपणे सूर्योदय ते सूर्यास्त याच्यामध्ये ती शांत असते. ऑलमोस्ट काही त्याच्यात बदल होत नाही. पण जसा सूर्यास्त होतो तुम्हाला 6 PM ला दिसेल की हळूहळू मेलिटोनिन वाढायला लागलंय. हा ग्राफ वर जायला लागलाय. म्हणजे काय, तर सूर्यास्तानंतरच्या पुढच्या 3-4 तासामध्ये बॉडीला लागणारं पूर्ण मेलिटोनिन तयार होतं आणि मग तुम्हाला आता मला झोप येतेय, आता माझे डोळे मिटायला लागलेत, आता मला झोप अनावर होती, असं तुमचं जे फिलिंग येतं याचा अर्थ शरीरात मेलिटोनिन तयार झालं. मग कार्टिझॉल आणि मेलिटोनिन हे एकमेकांशी एक्झॅक्टली अपोजिट आहेत. जेव्हा कार्टिझॉल जास्त असतं तेव्हा मेलिटोनिन 0 असतं. जेव्हा मेलिटोनिन जास्त असतं तेव्हा कार्टिझॉल कमी असलं पाहिजे. त्याचबरोबर दिवसा तुमचा ग्रोथ हार्मोन पण स्टेबल आहे, पण रात्री तुमचा ग्रोथ हार्मोन वाढतो. सो ज्याला चांगली झोप लागते, लहान मुलांना स्पेशली, ज्या मुलांना चांगली झोप लागते त्यांची वाढ चांगली होते. पण दिवसभर खेळत राहिल्यामुळे वाढ होते असं नाहीये. तर तो जो ग्रोथ हार्मोन आहे तो रात्री चांगला वाढत असतो. सो सूर्योदय सूर्यास्तामध्ये तुमचं पोटॅशियम किंवा शरीराचं टेम्परेचर या सगळ्याचं एक ग्राफ आहे जो बदलत असतो. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल सकाळी उठणं, सूर्योदय बघणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमचा ऍक्टिव्हिटी हार्मोन तिथं तयार होतो. जसा जसा ऍक्टिव्हिटी हार्मोन कमी व्हायला लागतो, तुम्ही या पॉइंटला बघितलं तर मेलिटोनिन वाढायला लागतं आणि ऍक्टिव्हिटी हार्मोन कमी व्हायला लागतो. हे होणं याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात, हे व्यवस्थित होत आहे तुमच्यासाठी. आता मेलिटोनिन चांगला तयार होण्याचा फक्त झोप येण्याशी संबंध नाहीये, तर त्याच्यामुळे बरंच काही आपल्याला चांगला आपल्या शरीरावरती परिणाम होतो. त्यामुळे काही लोकांना ट्रीटमेंट म्हणून मेलिटोनिनचं इंजेक्शन सुद्धा दिलं जातं. तर आता मेलिटोनिनमुळे होतं काय किंवा मेलिटोनिन कधी वाढतं, तर मेलिटोनिनच्या उत्पादनासाठी सूर्यास्त किंवा अंधार हा खूप महत्वाचा आहे. आणि जर आपला आर्टिफिशियल लाईट तिथे असेल किंवा ब्लू लाईट असेल तर मेलिटोनिनचं उत्पादन कमी व्हायला लागतं, मेलिटोनिन वाढूच शकत नाही. यासाठी तुम्ही झोपायच्या आधी 1-2 तासपर्यंत फोन, खूप ब्राईट लाईट किंवा
टीव्हीचा सुद्धा तुम्ही बघा, ऐका, पण त्याचं लाईट डायरेक्ट डोळ्यावर नाही येणार, त्याचं इंटेन्सिटी कमी ठेवा, तर तुम्हाला लवकर झोप येऊ शकते. आता हे मेलेटोनिन काय करतं आपल्या शरीराला, तर ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं आणि आपल्याला त्याचे खूप फायदे आहेत. अँटीऑक्सिडंट आहे याचा अर्थ काय, तर आपल्यासाठी ते एक मेडिसिनच आहे. तर त्याच्यानी होतं काय, तर चांगली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि काही स्पेसिफिक विषाणूंच्या अगेन्स्ट ते चांगलं काम करतं. म्हणजे ते तुमच्यासाठी एक अँटीबायोटिक पण आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे ते तुम्हाला ऑटोमॅटिक शरीर जे स्वतःला हील करू शकतं, त्याचं महत्वाचं कारण काय आहे, तर तुमच्याकडे असे हार्मोन तयार करण्याची कपॅसिटी आहे. खूप लोकांना आजकाल किंवा खूप लेडीजना आजकाल मेनोपॉज नंतर त्यांचे हार्मोन डिस्टर्ब होतात आणि त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम होतात. खूप मुलींना आजकाल ऍक्च्युली त्यांच्या वाढत्या वयामध्ये पीसीओडी, पीसीओसी असे प्रॉब्लेम येतात कारण त्यांचे हार्मोन इम्बॅलन्स होतात. आणि हे हार्मोन ही शरीराचे बेसिकली असे महत्वाचे घटक आहेत की ज्याच्यामुळे शरीर व्यवस्थित चालतं. असं समजा की कार सुरू करायची आहे पण आपल्याकडे किल्लीच नाहीये, इग्निशनच देऊ शकत नाहीये, पेट्रोल फुल आहे, गाडी बेस्ट क्वालिटीची आहे, ड्रायव्हर चांगला आहे, गाडीचा रोड चांगला आहे, पण किल्लीच नाहीये, तर काही उपयोगी का त्या गाडीचा. तसं आपलं शरीर आहे ज्याच्यामध्ये हार्मोन्सच नाहीयेत. मग हार्मोन ही शरीराचे इग्निशन आहे, शरीर चालण्यासाठी तयार करावं लागतं काय, तर हार्मोन. पण हार्मोन तयार कोण करतं, तर आपलं शरीरच तयार करू शकतं. आणि ज्यांचं शरीर हार्मोन तयार करू शकत नाही त्यांना त्या हार्मोनच्या नसण्यामुळे आलेले विकार खूप व्हायला लागतात. त्यामुळे याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की हार्मोन तयार करण्याची शरीराची जी नैसर्गिक कपॅसिटी आहे ती कमी नाही व्हायला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्या न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहेत, स्मरणशक्ती वाढेल, चिंता आणि डिप्रेशन कमी होईल. पुरुष आणि स्त्रियांमधले जे पुनरुत्पादनाचे हार्मोन्स आहेत किंवा रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स आहेत त्याचं प्रमाण वाढेल. कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहेत, त्यामुळे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल कमी जास्त होणं याच्यावरती सुद्धा त्याचा उपयोग होतो. ते इन्शुलिन तुमचं, ज्याच्यामुळे डायबेटीस हा प्रॉब्लेम येतो की इन्शुलिन रेझिस्टन्स वाढलाय, तर तो सुद्धा तुमचा बॅलन्स होईल. इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होईल आणि डायबेटीस किंवा प्री डायबेटीस मधनं तुम्ही बाहेर येऊ शकता जर तुमचं मेलिटोनिन चांगलं प्रोड्यूस होत असेल तर. आणि जर मेलिटोनिन कमी असेल तर खूप लोकांना कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर जे आजकाल खूप प्रमाण वाढलेलं आहे, ते होण्याचं मेन कारण आहे की मेलिटोनिन कमी आहे, झोप लागत नाही, खूप लवकर जाग येते आणि झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, हे सगळं करावं लागतं. याच्यामुळे तुम्ही शरीराला त्रास देताय. मेलिटोनिन हे खूप महत्वाचं आहे. पण मेलिटोनिन तयार होण्यासाठी काय केलं पाहिजे, सकाळचा सूर्यप्रकाश डोळ्यावर यायला पाहिजे आणि 6:30-7:30च्या आत तुम्ही जेवलं पाहिजे. हे 2 सिंपल गोष्टी केल्या तर मेलिटोनिनचं प्रमाण वाढेल आणि मग तुम्ही स्वतःला सांगू शकता ईट राईट, स्लीप टाईट. ज्याला छान झोप लागते त्याचं आयुष्य इतकं सुखी आहे. कारण आपण म्हणतो ना, हा माणूस इतका लकी आहे, कुठेही कधीही कितीही झोपू शकतो. पण ऍक्च्युली कधीही झोपू शकणं ही पण चांगली गोष्ट नाहीये. जर तुम्हाला 3-3, 4-4 तास दुपारी झोप लागत असेल तर काहीतरी बिघडलेलंच आहे. तर मेलेटोनिन किंवा झोप लागणं कधी व्हायला पाहिजे, तर संध्याकाळी 10 ते सकाळी 7 पर्यंत तुम्ही कुठल्या वेळात झोपता ती चांगली झोप आहे. बाकी सगळ्या वेळी येणारी झोप म्हणजे 70-75 नंतर दुपारच्या अर्ध्या तासाची झोप पण चांगली झोप आहे. पण त्यात मेलेटोनिन तयार होत नाही, ती तुमच्यासाठी रेस्टिंग झोप आहे. पण अदरवाईज जी ऍक्टिव्ह माणसं आहेत, जी काम करतायत, ज्यांना खूप कामाची आवड आहे, त्यांचं मेलेटोनिन हे रात्रीच व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्याच्याने तुमच्या शरीराची व्यवस्थित मेंटेनन्स होईल. सो पुरेशी झोप न घेणं याचा अर्थ काय आहे, तर एकाच गुन्ह्यासाठी 2 शिक्षा. म्हणजे झोपही मिळत नाही आणि सकाळचा दिवसही व्यवस्थित होत नाही आणि शरीरालाही आपण त्रास देतोय. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमचं गट आणि ब्रेन, आता खाली जे दाखवलंय या चित्रात ते आहे तुमचं गट किंवा तुमचं मोठं आतडं, लहान आतडं, स्टमक, जठर हे सगळं, आणि वर आहे ब्रेन. तर आतडं हे तुमचा दुसरा मेंदू आहे
ब्रेन हा तुमचा पहिला मेंदू आहे. सो या दोन मेंदू मधलं कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला जो आजार झालाय त्याचं महत्वाचं कारण आहे की गट ब्रेन ऍक्सिस किंवा गट ब्रेन कम्युनिकेशन खराब झालेलं आहे. आणि आपण या कोर्समध्ये पुढच्या 21 दिवसात महत्वाचं काय करणार आहोत, तर तुम्ही काय खाता, कसे खाता, किती खाता याच्यापेक्षा सुद्धा तुमचं पोट आणि ब्रेन हे एकमेकांशी व्यवस्थित बोलतंय का नाही, तुमची वेगस टोन, तुमचं वेगस कम्युनिकेशन व्यवस्थित आहे का नाही, याच्यावर आपण भरपूर काम करणार आहोत. आता मला आतमधनं काय कळतं, म्हणजे माझं गट माझ्याशी बोलतं का नाही, गट फिलिंग ज्याला आपण म्हणतो, की माझ्या भीती वाटली की बटरफ्लायज इन स्टमक आपण म्हणतो, किंवा मला कसं केलं पाहिजे, तर आपण 21 दिवस तुमच्या गट वरती काम करणार आहोत. त्यामुळे कुठलंही मेडिसिनवर आपण बोलणार नाही, तुम्ही काय खाता याच्यावर बोलणार नाही, पण तुमचा गट व्यवस्थित आहे का नाही याच्यावर आपण खूप बोलणार आहोत. सो हे मेंदूला सराव व्हायला पाहिजे की मला गटशी बोलायचंय. सो या दोघातलं कम्युनिकेशन वाढवणं हे तुमच्या शरीराच्या स्वतःच्या क्लिनिंगचं महत्वाचं बेसिस आहे. आणि ते चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. आणि मग याच्यासाठी आपण काय करतो आणि कसं करतो हे पेक्षा सुद्धा आपले विचार, आपलं मन, आपला ब्रेन यांचं एकमेकांशी काय तारतम्य आहे, कसं असलं पाहिजे त्यांचं सिंक्रोनायझेशन, याच्यावर आपण खूप काम करणार आहोत. मग आपलं सर्कॅडियन रिदम रिसेट करण्यासाठी हे काहीही तुमचे प्रॉब्लेम असले की बॉडी पेन आहे, मेमरी लॉस होतो, किंवा IBS आहे, तुम्हाला बेली फॅट वाढलेलं आहे, केस गळतायत, तुमचं डिप्रेशन वाटतं, उगीचच टेन्शन येतं, झोप लागत नाही, या सगळ्याचा बेसिक औषधं वेगवेगळी तुम्ही घेत असू शकता, पण सगळ्याचा अर्थ आहे की सर्कॅडियन रिदम अपसेट झालेला आहे. सो हा सर्कॅडियन रिदम सेट करण्यासाठीचा एक आरोग्य मंत्र लिहून घ्या, जो तुम्हाला पुढचे 21 दिवस व्यवस्थित त्याचं पालन करायचंय किंवा त्याचा जप करायचा आहे. मग आता माझ्या मते जप म्हणजे तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम सारखा तो मंत्र म्हणायचा नाहीये फक्त, पण त्याचं आयुष्यामध्ये पालन करायचंय. तर काय आहे हा मंत्र, तर सूर्याबरोबर जागे व्हा, रात्रीचं जेवण सूर्यास्तापूर्वी करा, अंधार पडल्यावरती एक्सरसाइज करू नका, गाढ झोपा आणि प्लांट बेस होल फूड खा. व्यवस्थित वेगवेगळ्या भाज्या खा, फळं खा, काय सिरियल्स खा आणि भरपूर खा, जे तुम्हाला चांगलं पूर्ण मिळेल. हा सिंपल मंत्र आपण पुढच्या 21 दिवसात आपल्यासाठी कसा सेट करायचा याच्याविषयी शिकणार आहोत. तर हा मंत्राचं जर तुम्ही पालन केलं, या सिंपल गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पालन करू शकलात, तर तुम्ही रोगी आहात त्यातनं निरोगी होण्याची शक्यता वाढेल. सो सर्कॅडियन रिदम पुढचे 21 दिवस काटेकोरपणे पालन केलं तुम्ही, म्हणजे ज्यांना पुढचे 21 दिवस काहीच करणं शक्य नाहीये, मी आपलं अटेंड करीन, बघणार, असं असेल तुमच्या मनात, तर तुम्ही नाही केलं तरी चालेल, कारण ही काही हरिकथा नाहीये. इथे येऊन ऐकण्यासाठी माझ्याकडे काही तुम्हाला देण्यासारखं नाहीये. तुम्ही जर स्वतःच्या विषयी स्वतःवर प्रेम करत असाल, स्वतःला आनंदी व्हायचं असेल, तुमचं जर ध्येय असेल की मी निरोगी आनंदी व्हायला पाहिजे आणि मी आनंदी निरोगी असेल तर सगळ्या घरातल्या लोकांची मी काळजी व्यवस्थित घेऊ शकेन, हे तुम्हाला जर समजलं असेल, तर हे 21 दिवस रेग्युलॅरिटी ठेवणं खूप महत्वाचं आहे. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही बॅच चालतील. ज्यांना एखाद वेळी संध्याकाळी जमणार नसेल त्यांनी सकाळी करावं, सकाळी तुमचं मिस झालं तर संध्याकाळी यावं, काही प्रॉब्लेम नाही. एखाद दिवशी तुमचं मिस झालं तर तुम्ही पुढच्या बॅचला पण येऊ शकता. इथे तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही तुम्ही परत परत का येताय, पण तुम्ही एकदा पहिली बॅच आणि मग दुसरी बॅच केल्यावर तुमच्या लक्षात येईल की शरीर हळूहळू बदलायला लागले, कारण गेली 30, 40, 50 वर्ष तुम्ही काहीतरी त्या शरीराशी चुकीचं केलंय. तर आता सडनली एक 8-10 दिवसात ते रिसेट होणार नाही, त्याला साधारणपणे 21 दिवस आणि पॉसिबली 40 दिवस पण लागू शकतात. तर ज्यांना हे 21 दिवस करून स्वतःला निरोगी
औषधांशिवाय निसर्गाच्या पद्धतीने करण्याची इच्छा आहे त्यांनीच हा कोर्स करावा. ऑटोमॅटिक तुमची लाईफस्टाईल सहजपणे बदलेल. तुम्हाला काही त्रास होणार नाही. 80 वर्षाची माणसं, 17-18 वर्षाची मुलं सुद्धा आपल्या बरोबर बॅच करत आहेत. कोणालाही काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण आपण इथे काहीच कंपल्शन करत नाही. तुमच्या कम्फर्टनी तुम्ही ते हळूहळू चेंज करणार आहात आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की काही लोकांनी त्यांचं शेअरिंग केलेलं आहे, तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं आहे म्हणूनच तुम्ही इथे आलेले आहात. त्यामुळे असं नाहीये की तुम्हाला कोणीतरी वेगळं सांगायला पाहिजे काही. तर आपण आता थांबूया, प्रेयर करूया. त्याच्यानंतर काही 2-3 जण तुम्हाला सांगतील. उद्यापासनं सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता दोनही बॅच चालू राहतील. हीच लिंक राहणार आहे. त्यामुळे वेगळी लिंक सकाळची आणि वेगळी लिंक संध्याकाळची नाहीये. सकाळी आणि संध्याकाळी दोनदा बॅच करण्याची गरज नाही. तुम्ही आज जानेवारीत 1 आणि फेब्रुवारीत असं पुन्हा करू शकता. त्यामुळे चिंता करू नका, लिंक मला मिळत नाहीये वगैरे. आज काही लोकांनी मला मेसेज केला, पण आज सकाळी क्लास नसल्यामुळे तुम्ही जॉईन होऊ शकला नव्हता. ठीक आहे.